काही पक्ष चालवत नाही. हा एवढं नक्की आहे की आमच्या सोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांच्याशी माझे उत्तम संबंध आहेत. त्यातले अनेक आमदार जे आहेत ते जुने मित्र आहेत, काही सोबतचे आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचण असली तर ते हक्काने माझ्याकडे येतात. ते आले तर मी त्यांची कामं करतो. संबंध चांगले आहेत, एवढंच मी सांगू शकेन. देवेंद्रजी, राज ठाकरेंचं इंजिन असं एक व्यवस्थित रुळावरून तुमच्या दिशेनं सुरू होतं, चालत होतं. मग गाडी रुळावरून कशी खाली उतरली आहे किंवा इंजिननं एकदम युटर्न कसा काय घेतला? लोकांना असं वाटतं, म्हणजे एकेकाळी शरद पवारांबद्दल लोक असं म्हणायचं काही घडलं तरी त्याच्या मागे शरद पवार आहे असं लोक म्हणायचे. आता तेच तुमच्याबद्दलही म्हणतात की त्यातही तुमचाच काहीतरी प्लॅन आहे. एकदाचा महाराष्ट्राला सांगून टाका नक्की काय आहे ते. बघा, राज ठाकरे त्यांचे निर्णय स्वतः घेत असतात. त्या निर्णयांचा जो काही परिणाम होतो, चांगला वाईट, हा त्यांना भोगावा लागतो. त्यामुळे बघा, ते कुठेही असलं तरी आमचे संबंध आहेत, मैत्री आहेत, ती राहते. ते माझ्यावरही टीका करतात, मी कधी त्यांच्यावर टीका करतो. वैयक्तिक संबंध आणि राजकीय संबंध यातला एक फरक असतो. आता एकूणच त्यांना ज्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा फायदा दिसेल तिथे ते जातील. आता त्यांना कदाचित असं वाटत असेल की बाबा आमच्याकडे जागा नाही आहे, आम्ही आता 3 पक्ष आहोत. आणि खरंच आहे, आम्ही 3 पक्ष आहोत ना. आणि तिघही पक्ष आमची म्हणजे जवळपास महाराष्ट्रातली जी काही पॉलिटिकल स्पेस आहे ती आम्ही तिघांनी मिळून व्यापली आहे. त्यामुळे खूप काही कोणाला स्कोप आहे असं दिसत नाही आमच्याकडे पाहून तरी. त्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल इकडे स्कोप नाही, तिकडे जावं, ते तिकडे चालले. तिकडे गेले, तिकडेही स्कोप नव्हता आणि जे घडायचं ते घडतंय तिथे. मला असं वाटतं की राज ठाकरे हे म्हणजे त्यांना कधीतरी याचं चिंतन करावंच लागेल की महाविकास आघाडी असेल, आता उद्धवजी असतील, या कोणाचंही त्यांच्यावर प्रेम नाही आहे. त्या वेळची पॉलिटिकल आवश्यकता म्हणून, दुसऱ्यावर टीका करायला एक वक्ता मिळतो म्हणून राज ठाकरेंचा ते उपयोग करतात. आता त्यांना निर्णय करायचा राज ठाकरेंना कोणासोबत राहायचं. मी काही त्याच्याबद्दल मी कधी त्यांना राजकीय सल्ला दिला नाही आणि त्यांनी राजकीय सल्ला मला दिला नाही की मी त्यांच्याकडनं घेतला नाही. पण ते जे ठाकरे ब्रँड म्हटल्या जाते तो मुंबईत तुम्हाला किती अडचणीचं होईल BMC निवडणुकीत? बघा, मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट, ठाकरे ब्रँड एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता कोणीही ब्रँड क्लेम करू शकत नाही. देर इज नो ब्रँड नाव. देर विल ऑलवेज बी वन ब्रँड आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाकी मग ठाकरे ब्रँड दुसऱ्या कोणाही जवळ नाही. मुंबईच्या जनतेने आम्ही केलेलं काम पाहिलंय. सगळ्या निवडणुकीमध्ये कन्सिस्टंटली मुंबई आमच्या पाठीशी राहिली आहे. 3ही विधानसभेच्या निवडणुकीत नंबर 1चा पक्ष मुंबईमध्ये भाजपच आहे. कमी जागा लढूनही भाजपच नंबर 1चा पक्ष आहे. आणि मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही आम्ही 82 आलो ते 84 आले. त्यामुळे मला असं वाटतं की असं काही 2 लोक 3 लोक एकत्रित आले म्हणजे आता आमचं काहीतरी